तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? सुप्रभात. तर आता आम्ही आलेलो आहे दांडेकर पुलाच्या इथं. जो तुम्ही इंस्टाग्रामला आता ट्रेंडिंगला बघताय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 40 फुटी मूर्ती, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. जी तुम्ही ट्रेंडला मूर्ती बघताय ना, ती 40 फुटी मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही आहे. भाऊ थोडी साईडला की गाडी आपण टाक ना, ते पहिलं काढलेलं दाखवून टाक ना, थोडंसं कट करून. 2 मिनिटं दाखवतो तुम्हाला. तर सांगू नाही दाखवतो. बघा, ती मूर्ती ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. सेटअप बिटअप यायला लागलं आता. आणि इथं एक सेटअप आहे, मला दाखवतो. प्रयत्न करतोय मी तुम्हाला दाखवायचा. जे जे एकदम सेटअप आहेत ना, ते दाखवले मी. आणि तिथं पण एक सेटअप आहे, त्या साऊंडच्या इथं आपण जाऊन येऊ. आणि संध्याकाळी टाईम नाही भेटणार. हा आहे अथर्व. कुठला? फुरसुंगीवाला. हा तर आहे फुरसुंगीवाला अथर्व. भाऊंचं काम चालू वगैरे. तर चला मित्रांनो, आणि तुम्ही हे बघितलं किती मस्त दिसते. चला मित्र थांबलाय आपला. बाई ह्याचा पण आवाज मस्त होता रात्री. आलं तर नाही, पण मी फोनमध्ये बघितला. एक नंबर होता मित्रांनो, फुरसुंगीवाला आहे. चला पुढचे सेटअप पण तुम्हाला दाखवतो मी. BS10 होतं. कुठला? हे काय समोरचं? तर तुम्हाला तुम्ही थोडं जवळ दाखवतो. चला मित्रांनो. ते आता उतरतो गाडीच्या भारी. आता एवढं सकाळ सकाळ संध्याकाळी जाऊ ना. तर हा आहे BS10. आणि हा एक सेटअप आहे, तुम्हाला मी समोरनं दाखवतो. म्हणजे आता परत काम चालू आहे. 12च्या नंतर वाजवले, पण परत काम चालू आहे याचं पण. बघा, बेकार विषय मित्रांनो. तर चला पुढचे अजून काय सेटअप आहेत ते पण दाखवतो. शिवशंभो ऑडिओ. हा बघ लगेचच. हा बघा, आहे की रोडवाला BS10 देवरोडवाला. ते BS10 होतं. आलं बघत बघत आम्ही आलेलो इथं स्वारगेटला. स्वारगेटला एक सुद्धा साऊंड नाहीये अशा प्रकारे. कारण की दरवर्षी साऊंड असतात, पण यावर्षी एक सुद्धा साऊंड नाहीये. एक सुद्धा इकडे घेतलेली ना गाडी नाही. हा इकडे तर एक सुद्धा साऊंड नाहीये. तर आता आम्ही बघत बघत चाललेलो. तर पुढं आहेच साऊंड. तर व्लॉग स्किप नका करू. व्लॉग खूप मस्त आहे. कारण की मी संध्याकाळी नाही येणार. संध्याकाळचं सगळं आता मी तुम्हाला सकाळचंच दाखवते 5 वाजता मॉर्निंग व्ह्यूलाच. संध्याकाळी साऊंडचा आवाज पाहिजे ना मला. संध्याकाळी साऊंडच्या आवाजमुळे ब्लॉग पण बनवता येणार नाही. त्याच्यामुळं घरीच बसायचं आपलं मस्त निवांत. लाईव्ह. आणि MK ॲकोस्टिक जय गणेश 76चा आहे. बघा, MK ॲकोस्टिक त्याने सेटअप झाकलेला आहे तो. आणि नेक्स्ट सेटअप जो आहे तो चला पुढे दाखवतो तुम्हाला. एक सेटअप आहे. हा रे. तर चला इथं आता साऊंड बघू आहेत का नाही. सोचूं तुझे तो है सुबह, सोचूं तुझे तो शाम है, मंजिलों पे अब तो मेरी एक ही तेरा नाम. तर साऊंड वगैरे नाहीये, कारण की दरवर्षीप्रमाणे इथं असतात. काय माहिती यावेळेस काय नियोजन लावले त्यांनी वेगळंच. सगळे तिकडेच लावलेत त्या रोडला. आमचं काही मिरवणूकच आहे. मिरवणुकी काय जागेवर येत. जागे 2-3च आहेत बघा. बाकी सगळे ट्रॅक्टर. तर तुम्हाला अजून एक सेटअप येतो, तुम्हाला दाखवतो मी. कोथरूड. कोथरूडला येतो.
तो आहे मिलिंद संघ. तो दरवर्षीप्रमाणे ते मित्रांनो काहीतरी युनिक करतात. मागच्या वेळेस त्यांनी फर्स्ट फ्लोअर विथ डीजे केलेला, त्याने मस्त झालेला, एकदम युनिक काहीतरी होतं ते. कोणी नाही केलं पण भाई त्यांनी केलेलं, मस्त झालेलं ते. तर आता तिकडं चाललो आम्ही कोथरूडला. तर चला आदले मधलेच कव्हर करतो, असले तर डीजे वगैरे तुम्हाला दाखवतो मी. चलो एन्जॉय द म्युझिक. इम्रान हाशमी. इम्रान भाऊ हाशमी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता जाय ना बॉलिवूड मधला हे हिरोईन आपले पाहिजे, मित्र पाहिजे. इकडं आहे रे, तिकडे मला घेता आपण. साथ साथ चलते चलते हाथ छूट जाएंगे ऐसी रातों में मिलो ना. बातें बातें करते आणि आमचा एक कार्यकर्ता मागे बसलाय, शांतच बसलाय. भाऊ काय बोला ना. ऐसी रातों में मिलो त्याला झोप आलेली आहे, झोप आवरला गेली त्याला. क्या रब है जहाँ तू है वही सब है. मेरे लब मिले मेरे लब खिले अब दूर क्या है जाना तेरे वास्ते. मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना तेरे वास्ते. एक दिन तेरी राहों में बाहों में पनाहों में आऊंगा, खो जाऊंगा. एक दिन तेरा हो जाऊंगा, खो जाऊंगा. एक दिन तेरा हो जाऊंगा. कॉलेज पासून की गाडी. तर आता आम्ही आलो आहे कोथरूड मध्ये. एरंडवणीला आलो पण. कोथरूड मध्ये आता आम्ही पोचलोय. आणि आता तुम्हाला जो सेटअप मी सांगितलेला तो सेटअप मी रात्री पाहिलेला इथं, आणि तो तुम्हाला मी दाखवतो सेटअप. आता काय लाईटी शार्फे वगैरे बंद असेल, फक्त साऊंडच आहे. झाकला तो पण. नाही ते नाही झाकणार, मस्त असतो पण त्यांचा सेटअप. या पुढं चल. पुढे आहे का? हा तुला म्हणते काय मग, तुला काय इथं थोडी वाटलं भाऊ. वाटलं इथे लावलंय. नाही नाही पुढे लावलंय. स्टेज बांधले फक्त. नाही कोथरूड मध्ये राहून काय उपयोग रे तुझा. मी वरती पुढे आलो, मी वरती येत नाही, मी इथं पुढे असं तुझ्या हे आहे माझं कॉलेज होत. हा. त्याचं नाव माझं कॉलेजमध्ये आम्ही तिथं कॉलेजला होतो. आणि हा सेटअप बाई लोक ही जी आहे ना बाई रात्रपासून झोपलेली नाहीये. आरपी लावलं का यांनी? नाही स्क्रीन आहे, स्क्रीन आहे ती. आरपीची स्क्रीन आहे का? नाही स्क्रीन, मला वाटलं आरपी आहे ती. मोठा दिसला ना वाटतं. हो का भाऊ, मस्त विषय आहे. टेस्टिंग आता दुपारी नाही, आता सकाळी देतील एक. 9 वाजता जाणार. आता लोक झोपले असतील. नाही 8 वाजता देतात ती दरवर्षीप्रमाणे. लोक झोपले असतील, लोक थोडी उठून जातील. चालते म्हणा तसं, तर कोणते एवढे हे नाही प्रोफेशनल. आणि मी तुम्हाला ह्याच्यातलं रात्रीचा एक सीन ह्याच्यात तुम्हाला मी दाखवतो. नाईटचा वाजत नव्हता, फक्त लाईटची जी सेटअप आहे, लाईट वगैरे ते चालू होते, बाकीचं बंदच होतं सगळं साऊंड वगैरे. आणि तुम्ही म्हणत असेल तू इथले का दाखवतोय, विश्रांतवाडी मधले का नाही. कारण की विश्रांतवाडीला आम्ही जाणार होतो, पण आम्हाला इथंच लेट झाला. एक जण कार्यकर्ता होता, तो आला नाही, त्याच्यामुळं आम्हाला इथे लेट झाला. आणि आम्ही याला झोपीतनं उठून आणलाय. भाऊ दाखव रे जरा तुझं चेहरा, भाऊचा चेहरा बघा. टेडॉनची देतो हसून. तर भाऊंची झोप आखी खराब केलेली आम्ही. कॅमेरा खराब झाला ना? आणि आता आम्ही परत चाललेलो आहे घरी आपापल्या. जायचं घरी, हा? जायचं घरी. तिथे गेलाच माझं
विशेषवाडी गेलो असतो पण ह्याला उशीर होणार त्याला लोक जायचे आपल्या घरी जिंदगी कुछ रंग तो भरूं मैं अपनी तन्हाई के वास्ते अब कुछ तो करूं। आता कर्वेनगर चौकात आहे आम्ही साऊंड बघून वगैरे सगळं आलो आणि भाऊंचा जरा आता पचका झालाय मेन चौकात गाडी पण पडली तर आता आम्ही इथं द साईन हाऊस टी स्नॅकमध्ये चहा पिला तर आता आम्ही चाललो आहे आपापल्या घरी तर चला आम्ही आलेलो आहे घरी सगळं झालं साऊंड वगैरे बघून घेऊन सगळं झालं चहा वगैरे पिला नाश्ता पण करायला होता आताच नाही बाबा एवढं नाही मला गेलं नसतं सकाळचं मला 7 वाजता नाश्ता करायला लागतो मला बाई जात नाही मग छाती जळजळ होती त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहे घरी आता चाललोय आता तो आम्हाला सोडतोय मस्त आपण सक्सेसफुली 200 रुपये एन्जॉय झालेला आहे आता कडे ऑर्डरची मुलं टेन्शन करतो तर आता आम्ही आलेलो आहे घराच्या इथं आणि भाऊंना आता आपण बाय बाय करू भाऊंकडे सोडा आपण पहिलं भाऊंना आता घरी जाऊन द्या फादर जरा आता रॅपिड राऊंड घेणार आहे तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने झोपला असेल अजून उठला नसेल आता हे आहे आंबेडकर चौक इथे एक चालू आहे NX पॉवर आहे आणि जो तो मागचा जो आहे ना तो हा इकडचा जो आहे ना तो SR आहे आणि हा कुठल्यावर काय नाव दिसत नाही याचं तर इथं पण कॉम्पिटिशन आहे आता मजा येणार आहे आता मी कामावरनं चाललेलो घरी तर बघत होतो चला मी तुम्हाला जास्त काही साऊंड दाखवले नाही आहे दांडेकर पुलावरचे दाखवले आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वारजी जकतनाक्याचे इथले दाखवले जास्त काही मला दाखवता आलं नाही कारण की जे दांडेकर पुलाचे दाखवले ते मी सकाळचे दाखवले आणि सकाळी कोणी चालू नव्हते केले सकाळी 5 वाजता गेलेलो आणि कोणी चालू नव्हते केले आणि जसं की ब्लॉगमध्ये मी सांगितलं विश्रांतवाडीचे पण दाखवणार होतो पण तिथं आम्हाला जाता आलं नाही माझ्या मित्रामुळे थोडं लेट झाला आणि आमचे इथले वारजेतले दाखवले तुम्हाला मी जे 3 साऊंड होते ते बाकीचे पण होते संध्याकाळी पण मला जाता आलं नाही थोडं काम होतं म्हणून मी गेलो नाही आणि आता संध्याकाळ झालेली आहे आता मी जेवण वगैरे करून फिरायला आलेलो आहे आणि आता मित्र पण येतो माझा ज्याच्यामुळं कॅन्सल झालं जाणं त्याला पण दाखवतो तो आता येतोच आहे खाली जेवण झालं आम्ही राऊंड मारतो संध्याकाळचं तो येतोच आहे तो आल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्याला पण जरा रॅपिडमध्ये घेतो ब्लॉगला कंटिन्यू राहा मित्रांनो चला मित्रांनो आता ज्याच्यामुळे आम्हाला उशीर झालेला तो आलेला आहे बाबा आता आणि तो पण फोनवर बिझी आहे आता ह्याच्यामुळे आम्हाला उशीर झालेला त्या दिवशी आम्ही विश्रांतवाडीला जाणार होतो नाही गेलो आणि आता झालेले आहे 11 वाजलेले आहे तर आता चला आता आम्ही थोडं वॉक वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला बाय